जय श्री हरी. अधिक मास विशेष. देवपूजा कशी करावी, काय करावं आणि काय टाळावं. अधिक मास हा फक्त एक अतिरिक्त महिना नाही. हा काळ मानला जातो भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्याचा. शास्त्रानुसार या महिन्यात केलेली भक्ती, जप, दान आणि सेवा अनेक पटींनी फळ देते. पण अनेकांना प्रश्न पडतो, देवपूजा कशी करावी, कोणती सेवा करावी, काय टाळावं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं जाणून घेणार आहोत. 1. रोज सकाळी लवकर उठा. अधिक मासात सूर्योदयापूर्वी उठणं. उठल्यावर भगवान विष्णूंचं स्मरण करा. नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा. असं म्हणतात की दिवसाची सुरुवात देवाच्या नावाने झाली तर घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. 2. स्नान करूनच पूजा करा. शरीर आणि मन शुद्ध ठेवणं या महिन्यात खूप महत्त्वाचं मानलं जातं. स्नानानंतर स्वच्छ कपडे घाला आणि शक्य असेल तर पिवळे किंवा हलक्या रंगाचे कपडे वापरा, कारण पिवळा रंग भगवान विष्णूंना प्रिय मानला जातो. 3. देवघरात रोज दिवा लावा. सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. दिवा लावताना मनात प्रार्थना करा, हे देवा, माझ्या घरातून दुःख आणि नकारात्मकता दूर कर. असं म्हणतात की दिव्याचा प्रकाश घरात शांतता आणि समाधान आणतो. 4. तुळशीची पूजा करा. अधिक मासात तुळशीला विशेष महत्त्व असतं. रोज तुळशीला पाणी अर्पण करा आणि तुळशीपुढे दिवा लावा. तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा घातल्याने पुण्य मिळतं. 5. विष्णू नाम आणि कथा ऐका. या महिन्यात श्री विष्णू, श्रीकृष्ण आणि राम यांच्या कथा ऐकणं खूप शुभ मानलं जातं. भगवद्गीता, विष्णू सहस्रनाम, श्रीमद्भागवत, रामरक्षा यांचं पठण किंवा श्रवण करा, कारण देवाचं नाम मनाला शांत करतं. 6. अन्नदान करा. शास्त्रानुसार अधिक मासात केलेलं अन्नदान खूप पुण्य देणारं मानलं जातं. भुकेल्याला अन्न द्या, गाईला चारा द्या, पक्ष्यांसाठी पाणी ठेवा. लक्षात ठेवा, मोठं दान नाही, तर मनापासून केलेली छोटी सेवा देवाला जास्त प्रिय असते. 7. गाईची सेवा करा. गाईला पोळी, गूळ किंवा हिरवा चारा द्या, कारण गायीमध्ये सर्व देवतांचा वास मानला जातो. असं म्हणतात की गायीची सेवा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि आनंद वाढतो. 8. आई वडिलांचा आदर करा. अधिक मासात आई वडिलांची सेवा करणं मोठं पुण्य मानलं जातं. त्यांच्याशी प्रेमाने बोला, त्यांना वेळ द्या, कारण शास्त्र सांगतं आई वडिलांची सेवा म्हणजेच देवसेवा. आता जाणून घेऊया अधिक मासात काय टाळावं. 1. भांडण आणि कटू बोलणं टाळा. या महिन्यात राग, वाद आणि अपशब्द टाळावेत,
कारण नकारात्मक शब्द घरातील शांतता कमी करतात. 2. खोटं बोलणं टाळा. शास्त्रानुसार अधिक मासात सत्याचं पालन करणं खूप महत्त्वाचं असतं. खोटेपणा आणि फसवणूक मन अशांत करतात. 3. मांसाहार आणि नशा टाळा. अधिक मास हा सात्विकतेचा महिना मानला जातो. म्हणून मांसाहार, मद्य आणि नशेच्या गोष्टी टाळाव्यात. 4. देवपूजा अर्धवट सोडू नका. कधी कधी लोक उत्साहाने पूजा सुरू करतात, पण मध्येच सोडून देतात. शक्य तितकी नियमित भक्ती करा. थोडी पूजा केली तरी चालेल, पण मनापासून करा. अधिक मासात कोणती सेवा करावी? मंदिरात दिवादान, तुळशी सेवा, गाईला चारा, अन्नदान, वृद्धांची मदत, पक्ष्यांसाठी पाणी, गरिबांना कपडे दान आणि विष्णू नामजप ही सेवा खूप शुभ मानली जाते. आता जाणून घेऊया काही विशेष दिवसांच्या सेवा. एकादशी विशेष. एकादशीच्या दिवशी ही सेवा नक्की करा. तुळशीला पाणी अर्पण करा. भगवान विष्णूंना दिवा लावा. नमो भगवते वासुदेवाय हा जप करा. गरिबांना अन्नदान करा. गाईला चारा द्या. आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. भांडण आणि खोटं बोलणं टाळा. मनापासून भक्ती करा. पौर्णिमा विशेष. पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा नक्की करा. चंद्राला अर्घ्य द्या. राग आणि वाद टाळा. मन शांत ठेवा. पौर्णिमेची भक्ती पुण्य देऊन जाते. अमावस्या विशेष. अमावस्येला ही कामं नक्की करा. पितरांसाठी दिवा लावा. देवाचं नामस्मरण करा. गरजूंना अन्नदान करा. गाईला पोळी आणि गूळ द्या. तुळशीपुढे दिवा लावा. नकारात्मक विचार टाळा. भांडण करू नका. पितरांचा आशीर्वाद मिळतो. संकष्टी चतुर्थी विशेष. गणपती बाप्पांची पूजा करा. अथर्वशीर्ष म्हणा. गणपतीला दुर्वा आणि मोदक अर्पण करा. गणपती बाप्पा मोरया हा जप करा. गरजूंना अन्नदान करा. खोटं बोलणं टाळा. राग करू नका. गणपती बाप्पा अडथळे दूर करतात. शेवटचा संदेश लक्षात ठेवा. देवाला महाग वस्तू नको असतात. देवाला हवं असतं स्वच्छ मन, प्रेम आणि खरी भक्ती. अधिक मासात मनापासून केलेली छोटी सेवा सुद्धा मोठं पुण्य देऊन जाते. जय श्री हरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.